नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याऐवजी कोणत्या शुभ गोष्टींची खरेदी आपण करू शकतो याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अक्षय तृतीया हा हिंदू धर्मग्रंथातील एक महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो, ज्याला आपण आखादीज म्हणून देखील संबोधन करत असतो। उत्सवाच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू, श्री गणेश आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते। अक्षय तृतीया म्हणजे आखादीज किंवा परशुराम जयंती म्हणून देखील हा दिवस ओळखला जातो। हा हिंदू आणि जैन धर्मियांच्या अनुयायांनी साजरा केला जाणारा अत्यंत शुभ प्रसंग आहे। अक्षय म्हणजे अमर्याद, शाश्वत। या दिवसाशी संबंधित असीम भाग्य समृद्धीचे प्रतीक आहे। नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा नवीन निवासस्थानी राहायला जाणे यासारखे नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी ही एक योग्य वेळ असल्याचे मानले जाते। या व्यतिरिक्त आपण जीवनात प्रगती करत असताना आपल्या दिवंगत पूर्वजांचा सन्मान आणि स्मरण करण्यासाठी हे स्मरणपत्र म्हणून देखील काम करते। काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम दिवसांपैकी एक मानला जातो। लोक या प्रसंगी सोने, चांदी यासारख्या मौल्यवान वस्तूंची खरेदी करताना आढळतात, कारण ते कुटुंबामध्ये समृद्धी आणि भरभराट आणतात अशी देखील मान्यता आहे। अक्षय या शब्दाचा अर्थच कधीही कमी होत नाही असा आहे आणि असाही विश्वास आहे की या दिवशी सुरू झालेला कोणताही नवीन प्रकल्प, उपक्रम सौभाग्य आणि समृद्धी देत असतो। नवीन गुंतवणूक, विवाह, सोने खरेदी, मौल्यवान दागदागिने, जमीन, वास्तू या सर्व प्रकारच्या खरेदींसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। भक्त देवतांना प्रार्थना करून, विधी करून आणि भिक्षूंना भिक्षा देण्यासारखे धर्मदायक उपक्रम करून हा सण साजरा केला जातो। तसेच या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी किंवा सोन्यामध्ये मोठी गुंतवणूक करण्यासाठी देखील हा दिवस अत्यंत शुभदायक मानला जातो। मंडळी, 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया येत आहे। अक्षय तृतीया तिथी प्रारंभ 29 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5:31 होणार असून अक्षय तृतीया समाप्ती 30 एप्रिल दुपारी 2:12 होणार आहे। तसेच पूजा करण्याचा शुभ मुहूर्त असणार आहे 30 एप्रिल रोजी पहाटे 5:54 ते दुपारी 12:24 पर्यंतचा। तर अक्षय तृतीयेला प्रत्येक जण आपल्या ऐपतीनुसार सोने चांदी खरेदी करत असतो। या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात धनसंपत्ती अक्षय टिकून राहते, सुख समृद्धी येत असते। याशिवाय या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात पैशांची कधीही कमतरता जाणवत नाही असं सांगितलं जातं। अक्षय तृतीयेला दिवसभर सोने खरेदीचा मुहूर्त हा असतो। या दिवशी कॅलेंडर न पाहता शुभ कार्य केले जातात। तसेच तुम्ही या दिवशी सूर्योदयापासून रात्रीपर्यंत कधीही खरेदी करू शकता। या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व आहे। याशिवाय वास्तू, वाहन, जमीन, शेती खरेदी आपण या दिवशी आवर्जून करावे, ते अत्यंत शुभ मानलं जातं। परंतु जर काही कारणास्तव या सर्व गोष्टींची खरेदी काही कारणाने करता आली नाही, तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण खरेदी केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी येते। या गोष्टींमुळे माता लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते। या संबंधीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, जर आपल्याला सोने खरेदी करता नाही आली तर असे चांदीचे कॉईन तुम्ही खरेदी करू शकतात। त्याशिवाय चांदीची लक्ष्मीची मूर्ती, त्यासोबतच चांदीची श्री गणेशांची मूर्तीही तुम्ही खरेदी करू शकता। त्याचबरोबर कुबेर देवतांची मूर्ती खरेदी करणंही अत्यंत शुभ मानलं जातं। माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्ही या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता। यामध्ये गजांत लक्ष्मी, तसेच कमळगट्ट्याची माळ, श्रीयंत्र हे देखील तुम्ही खरेदी करू शकता। त्यासोबतच दक्षिणावर्ती शंख या सर्व गोष्टी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत। या सर्व गोष्टींची खरेदी आपण नक्कीच करू शकतो। अक्षय तृतीयेला सोने खरेदी न करता या दिवशी श्रीयंत्र खरेदी करावं। तसेच दक्षिणावर्ती शंखही आपण खरेदी करू शकतो। या सर्व गोष्टी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि या सर्व गोष्टींची खरेदी केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायमही राहत असते। अक्षय तृतीया हा दिवस घरात श्रीयंत्र आणण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो आणि श्रीयंत्राची विधिवत स्थापना या शुभ दिवशी आपण आवर्जून करावे। धार्मिक गोष्टी संबंधी कोणतेही कार्य शुभ मुहूर्ताशिवाय आपण करत नाही, अन्यथा त्याचे पूर्ण परिणाम साध्य होत नाही। त्यासाठी श्रीयंत्राची स्थापना करण्याआधी शुभ मुहूर्त नक्कीच जाणून घ्यावा।
श्रीयंत्र हे पूजेच्या ठिकाणी देवघरात आपण ठेवावे. देवांप्रमाणेच त्याचीही दररोज आपण पूजा करावी. शुक्रवारी माता लक्ष्मी सोबत श्रीयंत्राची पूजा आपण आवर्जून करावी. श्रीयंत्राची स्थापना झाल्यावर त्याची पूजा आपण रोज आवर्जून करावी. श्रीयंत्राचं केवळ धार्मिक महत्त्वच नाही तर मनशांतीसाठी देखील घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित करण्याची शक्ती या श्रीयंत्रामध्ये असते. श्रीयंत्राची पूजा लोभाच्या भावनेने नाही तर सुख शांतीच्या भावनेने करावी. शुक्रवारी सकाळी स्नान करून एका ताम्हणात श्रीयंत्र ठेवावे. पंचामृताने अभिषेक केल्यावर गंगेच्या पाण्याने शुद्ध अभिषेक करावा. श्रीयंत्राची पूजा करण्यासाठी चंदन, अबीर, हळदी कुंकू, अक्षदा, पुष्प अर्पण करावे. मिठाई, खीर तसेच धूपदीप दाखवावा आणि आरती करावी. श्रीयंत्रासमोर लक्ष्मी मंत्र, श्री सूक्त, महालक्ष्मी अष्टकम, दुर्गा सप्तशतीच्या कुठल्याही श्लोकाचा पाठ करावा. अशा प्रकारे अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीयंत्राची खरेदी आणि विधिवत स्थापना आपण आवर्जून करावी. त्यानंतर येतात त्या म्हणजे कवड्या. धार्मिक शास्त्रानुसार देवीला कवड्या अतिशय प्रिय आहेत. अशा वेळी अक्षय तृतीयेच्या दिवशी त्या खरेदी करून माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण कराव्यात. त्यासोबतच देवीची नियमानुसार पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी कवड्या कापडात बांधून त्या तिजोरीत आपण ठेवाव्यात. तसेच दक्षिणावर्ती शंखही तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. हा शंख माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये शंख असतो त्या घरामध्ये सुख समृद्धी ही मोठ्या प्रमाणावर प्रस्थापित होण्यास मदत होते. शास्त्रात दक्षिणावर्ती शंखाला खूपच मान आहे. शंख हे भगवान नारायणांचे रूप मानले जाते. देवी लक्ष्मी व भगवान विष्णू यांचा आवडता शंख हा आहे. देवी लक्ष्मी, माता दुर्गा आणि भगवान विष्णू यांच्या हातामध्ये दक्षिणावर्ती शंख हा नेहमी आपण पाहतो. त्याचे तोंड दक्षिणेकडे उघडते, त्याला दक्षिणावर्ती शंख असं म्हटलं जातं. म्हणून माता लक्ष्मी, दुर्गा देवी आणि श्री हरी विष्णू हे दक्षिण दिशेला वास करतात असे मानले जाते. दक्षिणावर्ती शंख घरात ठेवल्याने सकारात्मक वातावरण घरात प्रस्थापित होत असतं. घरातील सर्व वास्तुदोष आणि ग्रहदोष दूर होतात. म्हणून अक्षय तृतीयेला दक्षिणावर्ती शंख घरात आणणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यासोबतच गोमती चक्राचा संबंध आहे म्हणूनच ते अत्यंत शुभ मानलं जातं. तसेच त्या प्रत्येक देवपूजेमध्ये तसेच देवकार्यामध्ये म्हणजेच महालक्ष्मीच्या पूजेमध्ये ठेवल्या जातात. गोमती चक्र हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. असे म्हटले जाते की ज्या घरात गोमती चक्राचे पूजन होते त्या घरामध्ये धन समृद्धी, भरभराट, चांगले आरोग्य हे प्राप्त होत असतं. कवड्या आणि गोमती चक्र अक्षय तृतीयेला नक्कीच आपण खरेदी करून आणावं. 7, 9, 11 अशा त्या तुम्ही ठेवू शकता. एका प्लेटमध्ये अक्षदांसोबत त्या ठेवाव्यात आणि हळदी कुंकू अक्षदांनी त्यांची नित्यनेमाने पूजा करावी किंवा पूजेनंतर लाल कापडामध्ये बांधून त्या तिजोरीत तुम्ही ठेवू शकता. आजच्या दिवशी चैत्र गौर म्हणजेच माहेरी आलेल्या अन्नपूर्णा देवीची सासरी पाठवणी केली जाते. तिच्या पूजेचा एक भाग म्हणून गॅस शेगडीची पूजा करावी. असे सांगितले जाते की अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर तुमच्याकडे नसेल तर या दिवशी नक्कीच आपण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची खरेदी करावी. विधिवत पूजा करून देवघरात ठेवावी. अन्नपूर्णा मातेची विधिवत स्थापना कशी करावी याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तो तुम्ही नक्की चेकआउट करा. अतिशय माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे. वास्तविक पाहता आपली आई, आजी, पणजी रोज रात्री स्वयंपाकघर स्वच्छ करून दुसऱ्या दिवशी शेगडीला हळदी कुंकू वाहून आणि रांगोळी काढून नंतरच स्वयंपाकाला सुरुवात करत असत. पण आताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये वेळेअभावी अशा आवश्यक बाबींकडे आपलं दुर्लक्षच होत आहे. पण सण उत्सवांच्या दिवशी तरी आपण या महत्त्वपूर्ण गोष्टींची उजळणी या निमित्ताने नक्कीच करावी. शेगडीची पूजा ही अन्नपूर्णा मातेची पूजा मानली जाते. ती कधीही आपल्याला अन्नधान्याची उणीव भासू देत नाही. ती अग्नीची पूजा आहे ज्याच्यामुळे रुचकर जेवणाची चव आपल्याला चाखायला मिळते. म्हणून शेगडी स्वच्छ पुसून त्याभोवती रांगोळी काढावी. हळदी कुंकू अर्पण करून अन्नपूर्णा स्तोत्र म्हणावं. ते पाठ नसल्यास देवीचा श्लोक तुम्ही म्हणू शकता. या देवी सर्व भूतेषु क्षुधा रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. ज्याप्रमाणे अन्नपूर्णेच्या कृपेने आपली उपासमार होत नाही त्याचप्रमाणे जे गरजवंत आहेत त्यांना आपण यथाशक्ती मदत केल्याने अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतो. तहानलेल्याला पाणी आणि भुकेल्याला अन्न देणे यासारखे दुसरे पुण्यकर्म नाही. आपण भलेही श्रीमंत नसू पण आपल्या घासातला घास काढून देण्याइतका किंवा दुसऱ्यासाठी 2 घास मिळवून देण्याइतका मनाचा मोठेपणा आपण नक्कीच दाखवू शकतो. तर आपला आनंद आणि समृद्धी, ऐश्वर्य अक्षय टिकून राहील.
अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यात येतो। यावेळी उन्हाळ्याची तीव्र झळा सुरू असतात। अशातच थंड पाण्याने जास्तीत जास्त आराम मिळत असतो। आजकाल बहुतेक लोक थंड पाण्यासाठी फ्रीजवर अवलंबून असतात, पण काही लोक थंड पाण्यासाठी मातीचे भांडे म्हणजेच माठ वापरणे पसंत करतात। शास्त्रानुसार मातीची आणलेल्या भांड्याची पूजा करावी, कारण हे मातीचे भांडे कलशाचे प्रतीक मानले जाते, ज्यामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो असं मानलं जातं। कलश हे परिपूर्णतेचं प्रतीक मानलं जातं आणि ज्या घरात कलशाची पूजा केली जाते त्या घरात सुख, शांती, ऐश्वर्य सदैव टिकून राहते। त्याचप्रमाणे पाण्याला वरुण देवतेचे रूप मानलं जातं आणि पाण्याला प्रत्यक्ष देवताही मानलं जातं। म्हणूनच अक्षय तृतीयेला पाण्याच्या भांड्याचा कलश मानून त्याचीही पूजा केली जाते, जेणेकरून ते पाणी पिण्यासाठी अमृतासारखं कार्य करते। या दिवशी एखादी घागर विकत घेऊन त्यामध्ये सरबत बनवून दान करणं हे देखील अत्यंत शुभ मानलं जातं। तर अक्षय तृतीयेला तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर जवस नक्कीच खरेदी करावं। शास्त्रानुसार जवस खरेदी करणे देखील सोने खरेदीसारखे शुभ मानलं जातं। या दिवशी खरेदी केलेले जवस भगवान श्री हरी विष्णूंच्या चरणी आपण अर्पण करावं आणि नंतर लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवावं। त्यामुळे घरातील संपत्ती वृद्धिगत होत असते। अक्षय तृतीयेला सोने चांदी या व्यतिरिक्त अशा काही गोष्टी आपण खरेदी करू शकतो ज्याची गरज तुम्हाला देवघरात आहे, जसे की तांब्या पितळाची भांडी, कलश अशा गोष्टींची खरेदी आपण करू शकतो। तसंच घराच्या उंबरठ्यावर चांदीची पावलं तसेच स्वस्तिक ही आपण लावावे, तेही अतिशय शुभ आणि भरभराटीचं प्रतीक मानलं जातं। तर मंडळी, अशा प्रकारे अक्षय तृतीयेला सोने चांदी व्यतिरिक्त कोणत्या गोष्टींची खरेदी आपण करावी याविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा। श्री स्वामी समर्थ।